हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज भोगीचा दिवस होता, म्हणजे संक्रांतीचा पहिला दिवस. तर इथे सकाळचा व्लॉग शूट करायला काही जमले नाही, थोडी गडबड होती. त्यामुळे मी सकाळी लवकर आवरून ऑफिसला गेले. ऑफिसचं सगळं वर्क केलं. त्यानंतर संध्याकाळी 6-6:30ला घरी आले. हातपाय वगैरे धुतले, देवाला दिवा लावला. त्यानंतर म्हणलं चला उद्या पण आपल्याला सुट्टी नाही आहे, सो तिळगुळ बनवून घेऊया. कारण तिळगुळ तर बनवायलाच पाहिजे. मकर संक्रांती म्हणजेच तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. त्यानंतर इथे आज ॲक्च्युली बर्थडे होता माझा. तर दिवसभरात काय जमलं नाही. मग त्यामुळे संध्याकाळी ऑफिसच्या मॅडम आणि सर केक घेऊन घरीच आलेले. मग घरी आल्यानंतर शेजारच्या काकू ताई सर्वांनी म्हणजे माझ्या बर्थडेला सर्वांनी विश केलं मला, केक कट केला. त्यानंतर खूप छान वाटलं मला, कारण आयुष्यात ह्या गोष्टी सेलिब्रेट झाल्याच पाहिजे. कसं असताना वाढदिवस म्हणजे फक्त केक आणि वाढदिवस म्हणजे फक्त केक आणि सेलिब्रेशन एवढंच नसतं. तर त्या माणसाच्या आयुष्यातल्या ज्या गोड आठवणी असतात, त्या आठवणींना धरून ठेवणारा एक क्षण असतो. आज माझ्यासोबत जे आहेत, ज्या आठवणी राहिलेल्या आहेत, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणखी एका वर्षात पाऊल टाकताना थोडी भीती आहे मनात, आणि तेवढाच एक उत्साह पण आहे. तर या प्रकारे असो, आज सेलिब्रेशनसोबत एक नवीन आयुष्यातल्या एका नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर इथे असे घरी वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो. बाहेर गेल्यानंतर जेवणाचाच प्रोग्राम होता ऑब्वियसली, दुसरं तर काही नाही. त्यानंतर मग इथे हॉटेल वेदांतला आलेलो. हॉटेल वेदांतच आम्ही नेहमी फक्त हॉटेल वेदांतलाच येतो, कारण इथली टेस्ट छान आहे. त्यानंतर मग इथे आमचं डिसाईड होत नव्हतं नक्की काय मागवायचं. इकडे नूतन म्हणत होती काहीतरी छान मागव, पण आता इथं आम्ही फक्त व्हेज खाणार आहे, आम्ही नॉनव्हेज तर काही खात नाही. मग ठरलं की सर्वात पहिलं स्टार्टरमध्ये पनीर चिल्ली मागूया. हे इथे पनीर चिल्ली नूतनला खूपच आवडलेली, पण मला या पनीर चिल्लीमुळं माझी भूकमोड झाली पूर्ण. मला जेवणाची पण इच्छा नव्हती. सो चला, आयुष्यात असे क्षण पण एन्जॉय केले पाहिजे. नंतर इथे जेवण आलेलं छानपैकी. आम्ही तिघांनी पण जेवण केलं. इथे तुम्हाला थोडा वेदांत हॉटेलचा व्ह्यू दिसेल आमच्या मागे. त्यानंतर जेवण केल्यानंतर इकडे थोडं फोटोशूट केलं. केक वगैरे काय करायला नेला नव्हता आम्ही हॉटेलमध्ये, कारण ऑलरेडी घरी केक कट केलेला ना, आणि नको म्हणलं ना चला. तर इथे हॉटेलचा व्ह्यू काही असा होता. आयुष्यात माणसाने एन्जॉय करायला पाहिजे. काही क्षण जे अशा असतात एन्जॉय केलेच पाहिजेत. इथे मग नूतन आणि मी दोघींनी पण थोडं फोटोशूट केलं. हॉटेलमधनं बाहेर पडल्यावरती उद्या संक्रांती असल्यामुळं हे संक्रांतीचं थोडं व्यवसायाचं सामान वगैरे घेतलं. इथं 11 वाजले होते. आता इथे बघा यांचं कलर करायचं काम चाललं आहे खणांना, ज्याचा उद्या खूप महत्त्वाचा दिवस. त्यानंतर इथे त्यांचे पैसे वगैरे दिले आणि पुढे आलेलो. तर पुढे आल्यानंतर नूतनला आईस्क्रीम खायचं होतं. मग आईस्क्रीम शॉपवरती आलो, आईस्क्रीम घेतली. इथं पण डिसाईड होत नव्हतं कुठला फ्लेवर घ्यायचा. सो अशा प्रकारे आईस्क्रीम घेतली आणि घरी आलो. सो बाय, टाटा, गुड नाईट.
भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. सो प्लीज सपोर्ट अँड सबस्क्राईब. थँक्यू.